नमस्कार, मी पंजाब डक. सर्वप्रथम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 27, 28, 29, 30, 31च्या दरम्यान मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीची कामे करून घ्या. 17 मेला अंदमान बेटाव मान्सून आलेला आहे. म्हणजे अंदमान बेटाव 17 मेला मान्सून आला. तिथून कंप्लीट 10 दिवस केरळला यायला लागतात. मग 10 दिवस म्हणजे 26 तारखेला तो केरळ येईल आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मध्ये 7 जून पर्यंत म्हणजे महाराष्ट्रात पाऊस दाखल होऊ शकतो. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. कारण की विदर्भात असल्यामुळे तुम्हाला सांगतो, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र एक मान्सून पूर्व एक अवकाळी पाऊस येणार आहे आणि ते पाऊस मात्र 27 मे, 27, 28, 29, 30, 31च्या दरम्यान तो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. भाग बदलत पडणार आहे, विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे. म्हणून खास करून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षाचा. त्याच्यानंतर विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. तर मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस कधी येणार, म्हणजे मराठवाड्यात देखील 27, 28 मेच्या नंतरच मराठवाड्यात देखील एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षाचा. उत्तर महाराष्ट्रात देखील म्हणजे 27, 28, 29 म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात चांगला एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये तुमची शेतीची कामे होणार आहे. पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करत असताना आपली स्वतःची काळजी घ्यायची, झाडाखाली थांबायचं नाही. त्याच्यानंतर आपण आपल्या याच्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे होऊ तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करा, अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले 21 दिवसामध्ये तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. कारण की मेच्या शेवटच्या आठवड्यात पुणेकडे देखील एक आणि कोकणपट्टी घाटमाट्यावर देखील पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे तर जवळपास 23 तारखेच्या नंतर तिकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे कोकणपट्टी, सातारा, कोल्हापूर, सांगली हे पट्टा, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे 24 तारखेच्या नंतर तिकडे वातावरण बदलायला सुरुवात होईल. पण 24 तारखेपासून फक्त कोकणपट्टी आणि घाटमाटा परिसर त्या भागामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस सुरू व्हायला तयार होणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षाचा. सगळ्यात महत्त्वाचं पुणेकराला सांगू इच्छितो की पुण्याकडे देखील 25 मे पासून तुम्हाला पाऊस पाहायला भेटेल आणि गरमीपासून सुटका भेटणार आहे. म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र अचानक पाऊस कंप्लीट 21 दिवस पाऊस राहिलेला आहे. तुम्ही शेतीची कामे करून घ्या. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. कारण की आज मान्सून म्हणजे अंदमान बेटावर दस्तक दिली, तिथून कंप्लीट 10 दिवसाला पाऊस काय होतो की तो केरळला येणार आहे आणि केरळ आल्याच्या नंतर तिथून 5 ते 7 दिवसामध्ये महाराष्ट्रात येतो, दाखल होतो. त्याच्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यायची. आणि आता या ठिकाणी आल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाहिल्याच्या नंतर खूप ठिकाणी शेतीची कामे तशीच राहिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही शेतीची कामं आटपा. परत एकदा विदर्भात असल्यामुळे पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये 11 जिल्ह्यात ते वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो अचानक कंप्लीट 21 दिवस पाऊस शिल्लक राहिलेला आहे. 21 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या शेतीचे कामे करून घ्या. त्याच्यानंतर एक मेच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये 27, 28 मेच्या नंतर एक मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. त्यामध्ये तुमच्या शेतीचे मशागत तयार होतील आणि 6-7 जून मध्ये मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.